नमस्कार मित्रांनो. ज्या मुलांसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले, ज्यांच्या इच्छांसाठी मी माझ्या स्वतःच्या इच्छा दाबून ठेवल्या आणि त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे वाढवले, आणि आज जेव्हा ते दोघेही सक्षम झाले आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या असहाय्य वृद्ध वडिलांना मारायचे आहे. निर्जन रस्त्यावर चालत असताना रामदासजींना हे सर्व विचार करून अश्रू अनावर झाले. त्यांच्या वृद्ध डोळ्यांतील ओलाव्याने मार्ग आणखी अंधुक बनवत होता. मग क्षणभर थांबून त्यांनी आपल्या फेट्याने आपले अश्रू पुसले आणि रडत रडत पुन्हा तोच विचार करू लागले, जे आज सकाळी त्यांचे मुलगे आणि सुना एकमेकांशी बोलत होते. सकाळी धाकटा मुलगा विकास म्हणत होता की आपण बाबांना वृद्धाश्रमात पाठवले पाहिजे, कमीत कमी त्यांच्यापासून सुटका तरी मिळेल. मग मोठा मुलगा राजन म्हणाला, विकास, मला समजत नाही, जर आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवले तर लोक आपल्याबद्दल किती आणि काय काय बोलतील, हे तुला माहिती आहे का? सर्वत्र आपली थट्टा होईल. विकास म्हणाला, पण राजन, बाबांना कोणताही किरकोळ आजार नाही, तर कुष्ठरोग आहे. कुष्ठरोग? आपल्या घरातही आपली लहान मुले आहेत. जर बाबांपासून एखाद्या मुलाला संसर्ग झाला तर काय होईल? त्यामुळे त्यांच्यासाठी वृद्धाश्रम हेच सर्वोत्तम ठिकाण असेल. राजन म्हणाला, नाही विकास, मला वाटत नाही की त्यांच्या या कुष्ठरोगाच्या आजारामुळे त्यांना वृद्धाश्रमात जागा मिळेल. विकास म्हणाला, राजन, आपण त्यांना एकदा वृद्धाश्रमात सोडू, मग वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांना हवे असेल तर ते ठेवतील किंवा बाहेर काढतील. आपण त्याची पर्वा करायची नाही. विकासची पत्नी निकिता म्हणाली, पण जर आपण असे केले तर आपली बदनामी होईल. हे निश्चित आहे. आपल्याला यावर काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागेल. मोठी सून पूजा म्हणाली, तुला नेमके काय म्हणायचे आहे निकिता? त्यावर निकिता म्हणाली की त्यांना वृद्धाश्रमात नेण्याआधी घराच्या आणि जमिनीच्या कागदपत्रांवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा लावून घ्यायला हवा, आणि त्यानंतर त्यांच्यापासून कायमची सुटका मिळेल. अचानक घरात शांतता पसरली आणि ते चौघेही बराच वेळ एकमेकांशी कुजबुजू लागले. त्यांच्या मुलांचे आणि सुनांचे हे शब्द ऐकून रामदासजींना धक्का बसला की माझी स्वतःची मुले मला मारण्याचा कट कसा करू शकतात. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, पण त्यांना आता खात्री पटली की हे स्वप्न नाही तर हे वास्तव आहे. त्यांनी त्यांचे काही कपडे आणि मालमत्तेचे कागदपत्रे एका बॅगेत भरली आणि संधी साधून रामदासजी स्वतःच्या घरातून निघून गेले. त्याच्या मुलांच्या या अशा बोलण्याबद्दल विचार करत असताना रामदासजींना अचानक रस्त्यावरून जाताना दगडाला ठेच लागून ते खाली पडले आणि त्यांची बॅग देखील रस्त्यावर पडली. ते कसे तरी उठले आणि कडेला बसले आणि अनियंत्रितपणे रडत होते. आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण होऊ लागली, जेव्हा त्यांचा मोठा मुलगा राजन त्याच्या 16व्या वर्षी गंभीर आजारी पडला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी रामदासजींनी डॉक्टरांकडे विनवणी केली होती. त्याच्या शरीरात रक्त नसतानाही त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपले रक्त दिले होते. आणि आज तीच मुले त्यांच्या आजारी वृद्ध वडिलांना. ते त्यांच्या नशिबाला शिव्या देत रडत होते. तितक्यातच एक ऑटोरिक्षा थांबली आणि रिक्षावाल्याने त्यांना रडताना पाहिले आणि काळजीने विचारले, काय झाले बाबा? तुम्हाला बरे वाटत नाही का? काही त्रास होत आहे का तुम्हाला? रामदासजी म्हणाले, मला खूप तहान लागली आहे. मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. रिक्षा चालकाने त्याच्या ऑटोरिक्षातून पाण्याची बाटली काढली आणि त्यांना पाणी दिले. आणि रामदासजींच्या सांगण्यावरून तो त्यांना ऑटोरिक्षात बसवून बस डेपोवर घेऊन गेला. तिथे उभे राहून ते बस येण्याची वाट पाहत होते. त्यांनी मनात ठरवले होते की काहीही झाले तरी मी म्हातारपणीही स्वाभिमानाने आयुष्य जगेल. ते दुसऱ्या कोणालाही त्यांचे नशीब ठरवू देणार नाही. म्हातारपण हे आयुष्यात एक वरदान असू शकते, मृत्यूचा संदेश नाही. रामदासजींनाही माहीत नव्हते की ते कुठे जात आहेत. ते त्यांच्या वाटेला येणाऱ्या कोणत्याही बसमध्ये चढले. थोड्याच वेळात कंडक्टर त्यांच्याकडे आला आणि विचारले, काका, तुम्हाला कुठे जायचे आहे? रामदासजीने दुहकी स्वरात उत्तर दिले, ही बस मला जिथे घेऊन जाईल तिथले मला तिकीट द्या, कारण मला कुठे जायचे आहे माहीत नाही. रामदासजी
त्यांच्या नवीन प्रवासाला निघाले असताना त्यांचे मुलगे आणि सुना त्यांचा शोध घेऊ लागले. ते त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला गेले, पण त्यांना ते सापडले नाहीत. वडिलांच्या जाण्याने ते नाराज नव्हते. त्यांना फक्त त्यांची सुटका करायची होती, पण सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर केल्यानंतरच. आणि या लोभामुळे त्यांना रामदासजींचा शोध घेण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक बस थांबली. कदाचित काहीतरी बिघाड झाला असेल. रामदासजी जागे झाले तेव्हा त्यांना समोर एक छोटेसे गाव दिसले. त्यांना खूप भूक लागली होती म्हणून ते बसमधून तिथून उतरले. आकाशाकडे पाहून त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, हे देवा, कृपया मला पुढचा मार्ग दाखवा. मला माहीत नाही की मी कुठे जात आहे. मग त्यांना सकाळच्या वेळी मंदिराच्या घंटा वाजण्याचा आवाज ऐकू आला आणि ते त्या दिशेने निघाले. जेव्हा ते पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना गावाच्या मध्यभागी एक मोठे मंदिर दिसले. ते आत गेले. त्यांनी देवाला नमस्कार केला आणि बाहेर आले. मंदिराबाहेर प्रसाद वाटला जात असल्याचे आढळले. तेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रसादाने त्यांची भूक भागवली आणि एका कोपऱ्यात बसले. थोड्याच वेळात मंदिराच्या अंगणात गर्दी झाली. तिथल्या लोकांना विचारल्यावर कळले की इतर शहरांचे डॉक्टर दर सोमवारी या मंदिरात येतात आणि रुग्णांना मोफत तपासणी आणि औषधे देतात. हे ऐकून रामदासजीचे लक्ष त्यांच्या स्वतःच्या आजाराकडे गेले. म्हणून त्यांनी डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घेतली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुमचा हा कुष्ठरोगाचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि योग्य उपचाराने तो काही दिवसातच पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे ऐकून रामदासजीच्या जगण्याच्या आशा पुन्हा जागी झाल्या. पण पैशाशिवाय कसे जगायचे या विचाराने ते अजूनही अस्वस्थ होते. थकलेले असल्यामुळे ते मंदिराच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात झोपी गेले आणि अचानक एका मोठ्या आवाजाने ते जागी झाले आणि त्यांच्या समोर सुमारे 8 वर्षांचा एक लहान मुलगा उभा असलेला दिसला. रामदासजीने विचारले, काय झाले बेटा? तेव्हा तो मुलगा म्हणाला, ही जागा माझी आहे, मग तुम्ही इथे कसे झोपलात? एका लहान मुलाचा असा प्रश्न ऐकून रामदासजी हसले आणि त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण झाली. त्यांनी विचारले, तुझे नाव काय आहे बाळा? मुलाने उत्तर दिले, माझे नाव दीपू आहे. तुम्ही माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला इथे झोपू देणार नाही, कारण ही माझी जागा आहे. मग रामदासजी हसले आणि तिथून उठले. आता दुपार झाली होती. रामदासजींनी पाहिले की मंदिराचे पुजारी जागा साफ करत आहेत. म्हणून रामदासजींनीही पुजाऱ्याला या कामात मदत करायला सुरुवात केली. तेवढ्यात दीपू तिथे आला आणि पुजारी त्याला म्हणाला, जरा त्यांच्याकडून काहीतरी शिक. इतक्या म्हातारपणीही ते मंदिराच्या कामात मदत करत आहेत. मग बाजूला पाहून दीपू म्हणाला, हो हो, तुम्ही मला त्यांचे कौतुक सांगू नका. आणि त्याच क्षणी दीपू तिथून निघून गेला. पुजारी म्हणाला, माफ करा बाबा, दीपू लहान आहे, त्याला काय बोलावे कळत नाही. मग रामदासजी म्हणाले, नाही बेटा, मला वाईट वाटले नाही. तुमचा मुलगा पाहून मला माझ्या नातवाची आठवण आली. तो जवळजवळ त्याच्याच वयाचा आहे. मग पुजारी म्हणाला, नाही बाबा, दीपू माझा मुलगा नाही. खरे तर दीपूच्या आईवडिलांनी त्याला खूप वर्षांपूर्वी मंदिरात सोडले होते. दीपू तेव्हापासून इथेच राहतो आणि आम्ही सर्वजण मिळून त्याची काळजी घेतो. तो शाळेत जात नाही, पण तो खूप हुशार आहे. हे ऐकून रामदासजीला खूप वाईट वाटले. एकीकडे त्यांची मुले आहेत जी त्यांची मालमत्ता मिळवून त्याला काढून टाकू इच्छितात, आणि दुसरीकडे हा बिचारा लहान मुलगा ज्याचे आईवडील त्याला सोडून गेले. किती क्रूर जग आहे हे. हा विचार करूनच त्यांना वाईट वाटत होते. दुपारची वेळ होती आणि त्यांना भूक लागली होती. भुकेने ते तळमळत होते. त्यांची भूक भागवण्यासाठी ते जवळच्याच एका ढाब्यावर गेले. त्यांना माहीत नव्हते की तिथे मांसाहारी जेवण देखील मिळते, आणि त्यांनी रोटी आणि भाजी मागितली. एका प्लेटची किंमत 100 रुपये आहे असे दुकानदाराने म्हटले. म्हणून रामदासजीने त्यांच्या खिशात पाहिले आणि त्यांना 70 रुपयेच सापडले. त्यामुळे ते काहीही न खाता मंदिरात परत आले. तेवढ्यात दीपू पुजाऱ्याकडे गेला.
आणि म्हणाला, तो म्हातारा जवळच्या हॉटेलमधून मांसाहारी जेवण खाऊन मंदिरात येत आहे. हे ऐकून पुजारी रामदासजीकडे आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही मांस खाल्ले आहे आणि मांस खाल्ल्यानंतर तुम्ही मंदिरात येऊ शकत नाही. तुम्हाला बाहेर थांबावे लागेल. हे ऐकून रामदासजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, नाही बेटा, मी तसले काहीही खाल्ले नाही. पण त्यांचे काहीच ऐकून घेता पुजारी निघून गेला आणि रामदासजी मंदिरातून बाहेर पडले. पुढे कुठे जायचे याचा विचार करत ते काही पावले चालले आणि त्यांच्या समोर एक मोठे शेत दिसले, जिथे मालक भात लावत होता. मग रामदासजी तिथल्या शेतात असलेल्या मुलाला म्हणाले, बेटा, एका वेळी फक्त 1 किंवा 2 रोपे लावली पाहिजे आणि रोपांच्या ओळींमध्ये किमान 25 सेंटीमीटरचे अंतर असले पाहिजे. यामुळे चांगले पीक येईल. हे ऐकून शेताचा मालक खूप खुश झाला आणि म्हणाला, तुम्हाला शेतीचे चांगले ज्ञान आहे असे वाटते. तुम्ही माझ्या शेतात काम कराल का? रामदासजी म्हणाले, बेटा, मी काम करू शकतो, पण या वयात मी ही सर्व धावपळ करू शकत नाही. शेताचा मालक म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला फक्त कामगारांना दिशानिर्देश द्यावे लागतील आणि ते व्यवस्थित काम करतात याची खात्री करावी लागेल. त्या बदल्यात मी तुम्हाला दररोज 500 रुपये देईन. म्हणून रामदासजी हो म्हणाले आणि त्याच दिवशी काम सुरू केले. आणि संध्याकाळी जेव्हा त्याच्याकडे पैसे होते तेव्हा ते अभिमानाने एका शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांच्या आवडत्या जेवणाची ऑर्डर दिली. रामदासजीने पोटभर चविष्ट जेवण खाल्ले. तर रेस्टॉरंट मालकाच्या लक्षात आले की रामदासजी आल्यानंतर लोकांची गर्दी अचानक वाढू लागली. हा म्हातारा माणूस खरंच माझ्यासाठी खूप लकी आहे. रेस्टॉरंट मालकासाठी तो खूप चांगला दिवस होता. जेवण केल्यानंतर रामदासजी शेताच्या कडेला असलेल्या एका शेडखाली झोपायला गेले. हे दररोज चालू राहिले. दिवसभर काम केल्यानंतर रामदासजी जेवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जायचे आणि ते गेल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये गर्दी व्हायची. एके दिवशी ते रेस्टॉरंटमध्ये गेले नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालक काळजीत पडला. दुसऱ्या दिवशी तो रामदासजीला म्हणाला, बाबा, मी तुमच्या जेवणासाठी 1 पैसाही घेणार नाही. फक्त माझ्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही दररोज जेवायला या. हे पाहून रामदासजी आश्चर्यचकित झाले. चांगल्या जेवणामुळे आणि उपचारांमुळे रामदासजींची तब्येत सुधारू लागली. एके दिवशी काही अधिकारी चौकशीसाठी मंदिरात आले. त्यांनी मंदिराच्या सुपरवायझरला बोलावून विचारले, मंदिराला इतके दान मिळते, पण त्यातील फार कमी देणग्या सरकारला पाठवल्या जातात. आम्हाला इथे काहीतरी चुकीचे घडत असल्याचा संशय आहे. तुम्ही काही अप्रामाणिकपणा करत आहात का? सुपरवायझर काही बोलण्यापूर्वीच दीपूने मध्येच सांगितले, अरे नाही साहेब, तुम्ही आमच्या काकांवर संशय घेत आहात. ते इतके प्रामाणिक आहेत की ते मंदिरात जमा झालेले सर्व पैसे घरी घेऊन जातात आणि मोजतात आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात परत येतात. दीपूला वाटले की तो सुपरवायझरला मदत करत आहे, पण नकळतपणे त्याने सुपरवायझरची खरी ओळख उघड केली होती. या प्रकरणावर कारवाई केली जाईल असे म्हणत चौकशी पथक मंदिरातून निघून गेले. पण सुपरवायझर रागाने भडकला आणि त्याने दीपूला मारहाण करण्यास सुरुवात केली. पुजाऱ्याने सुपरवायझरला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने दीपूला मंदिराबाहेर काढून दिले आणि पुन्हा तिथे दिसल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. निराश होऊन बिचारा दीपू त्याची बॅग उचलून निघून गेला. चालता चालता थकून गेलेला दीपू विश्रांतीसाठी जागा शोधत शोधत रामदासजी काम करत असलेल्या शेताच्या काठावर येऊन बसला. दीपूला तिथे दुःखी आणि अस्वस्थ बसलेले पाहून रामदासजी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, अरे बेटा, तुला काय झाले आहे? असा उदास का दिसत आहेस? तू तर इतका बोलतोस. मग आज तू इतका दुःखी आणि शांत का आहेस? दीपू रडत म्हणाला, बाबा, देवाने मला माझ्या कृत्याची शिक्षा दिली आहे. मी पुजारी काकांना सांगून तुम्हाला मंदिरातून बाहेर काढले होते आणि म्हणूनच मला देवाने ही शिक्षा दिली आहे. मला सुपरवायझरने खूप मारहाण केली आणि त्यांनी मला मंदिरातून जाण्यास सांगितले. रामदासजी यांनी विचारले तेव्हा दीपूने त्यांना सर्व काही सांगितले.
रामदासजींनी दीपूचे अश्रू पुसले आणि म्हणाले, ठीक आहे, आतापासून तू माझ्यासोबत राहा. दीपू खूप आनंदी झाला. आता ते दोघे एकमेकांचे मित्र होते. बोलत असताना दीपूने रामदासजीला विचारले, तुम्ही कुठून आलात बाबा? तुमचे तर मोठे कुटुंब असेल ना? रामदासजीच्या डोळ्यात अश्रू आले. रामदासजी म्हणाले, माझे कुटुंब आहे दीपू, पण माझे स्वतःचे असे कोणी नाही. माझ्या स्वतःच्या मुलांना माझी सुटका करायची होती, म्हणून मी घरातून पळून इथे आलो. दीपू म्हणाला, अरे बाबा, दुःखी होऊ नका. माझ्याकडे पहा. माझ्या आईवडिलांनी तर माझ्या लहानपणीच मला सोडून दिले होते. मग मी तुमच्यासारखा दुःखी आहे का? तुम्ही असे रडू नका. आता आपण आनंदात राहूया. दीपूचे शब्द ऐकून रामदासजी विचार करू लागले की एवढा लहान मुलगा इतका हुशार आणि समजूतदार कसा असू शकतो. दुसऱ्या दिवशी शेतमालकाच्या परवानगीने त्यांनी काही लाकडे गोळा केली आणि गवताच्या छताभोवती एक छोटी झोपडी बांधली, जेणेकरून ते दोघेही तिथे आरामात राहू शकतील. संध्याकाळी शेतमालक त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला आणखी काही हवे असेल तर कृपया मला निसंकोचपणे सांगा. हे ऐकून रामदासजीने दीपूकडे पाहिले आणि नंतर शेतमालकाला म्हणाले, कदाचित मला जे हवे होते ते मला सापडले आहे. जर मला कधीही काही हवे असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. रामदासजी आणि दीपू एकमेकांवर खूप आनंदी होते. दीपू रामदासजीला शेतीच्या कामात मदत करू लागला. ते दोघेही आठवडाभर काम करायचे, पण रविवारी ते एकमेकांसोबत वेळ घालवायचे. एके दिवशी दीपू रामदासजीला म्हणाला, बाबा, मी माझ्या आईवडिलांना पाहिले नाही, पण जेव्हापासून मी तुम्हाला भेटलो आहे तेव्हापासून मी तुमच्यातच माझे आई आणि वडील पाहतो. पण बाबा, मी असे ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती वृद्धापकाळात पोहोचते तेव्हा ते देवाकडे जातात, आणि आता तुम्हीही वृद्ध आहात. याचा अर्थ असा की तुम्हीही लवकरच देवाजवळ जाणार असाल. पण त्याआधी मला सांगा की तुमच्या अशा कोणत्या इच्छा आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, पण त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत. दीपूकडून हे ऐकून रामदासजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी स्वतःशीच विचार केला की मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यात घालवले, पण त्यांनी मला आज असे बक्षीस दिले, आणि आज हा लहान मुलगा मला विचारत आहे की माझी इच्छा काय आहे. माझ्या मुलांनी याबद्दल कधीही माझा विचार केला नव्हता. त्याच क्षणी दीपू म्हणाला, अरे बाबा, तुम्ही कुठे हरवलात? मला लवकर सांगा, तुम्हाला असे काय करायचे होते जे तुम्ही करू शकला नाहीत. तेव्हा रामदासजी म्हणाले, बेटा, आयुष्यात माझ्या खूप इच्छा होत्या ज्या मला त्या पूर्ण करायच्या होत्या, पण माझ्या जबाबदाऱ्यांमुळे मी ते कधीच करू शकलो नाही. मग दीपू म्हणाला, नाही बाबा, मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन, तुम्ही फक्त सांगा. रामदासजींनी त्यांच्या सर्व इच्छा दीपूजवळ एक एक करून व्यक्त केल्या. यामध्ये कोट आणि घालून फोटो काढणे, अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहण्यासाठी जाणे, पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करणे आणि चित्रपटात लहानसा का होईना पण थोडाफार अभिनय करणे यांचा समावेश होता. बाबांच्या इच्छा जाणून दीपू म्हणाला, चला बाबा, तुमच्या सर्व इच्छा एक एक करून पूर्ण करूयात. रामदासजी म्हणाले, नाही बेटा, आधी मला तुझी इच्छा सांग की तुला काय हवे आहे. दीपू म्हणाला, बाबा, मी फक्त एक मुलगा आहे आणि सध्या अजून तरी मी देवाकडे जाणार नाही. माझे संपूर्ण आयुष्य अजूनही माझ्यासमोर आहे, पण तुमच्याकडे वेळ कमी आहे, आणि तरीही माझी फक्त एकच इच्छा आहे, ती म्हणजे अभ्यास करून एक महान माणूस बनणे. बस, माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. हे ऐकून रामदासजी खूप आनंदी झाले. त्यानंतर ते दोघेही काही दिवस शेतात काम करत होते आणि त्यांनी बरेचसे पैसे गोळा केले. मग दीपूच्या आग्रहावरून ते घरमालकाकडून एक आठवड्याची रजा घेऊन शहरात गेले, जिथे त्यांनी रामदासजींसाठी एक काळा कोट आणि पॅन्ट आणि दीपूसाठी छान कपडे विकत घेतले. त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक फोटो काढले. शहरात जेव्हा त्यांना कळले की जवळच एक मोठी जत्रा भरत आहे, तेव्हा रामदासजी म्हणाले, चल बेटा, आज आपण जत्रेला जाऊया.
दीपू खूप आनंदी झाला. ते दोघेही ऑटोरिक्षा करून जत्रेत पोहोचले. जत्रेतील देखावा पाहून दीपू खूप उत्साही होत होता. दीपूचे हास्य पाहून रामदासजी ते दृश्य आपल्या डोळ्यात टिपू इच्छित होते. दोघांनीही एकत्र खूप धमाल केली. दीपूसोबत मजा करताना रामदासजीला त्यांचे बालपण परत आल्यासारखे वाटले. जत्रेतून बाहेर पडताना दीपूची नजर एका मोठ्या हॉटेलवर पडली. त्याला खूप भूक लागली होती आणि दीपूच्या आग्रहास्तव ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. इतके मोठे आलिशान हॉटेल पाहून ते दोघेही फक्त आजूबाजूला पाहत राहिले. त्यांनी त्यांच्या आवडीचे जेवण मागवले आणि आरामदायी सोफ्यावर बसून खूप आरामात जेवण केले. दीपूने जवळच्या टेबलावर सूट आणि बूट घातलेला एक माणूस बसलेला पाहिला आणि लोक त्याच्याकडे ऑटोग्राफसाठी येत होते. कोणीतरी विचारले तेव्हा त्याने त्यांना सांगितले की तो एक मोठा चित्रपट निर्माता आहे. दीपूचे मन विचलित झाले. तो थेट त्याच्याकडे गेला आणि विचारले, तुम्ही खरोखर चित्रपट बनवता का? लहान मुलाला विचारताना पाहून चित्रपट निर्माता हसला आणि म्हणाला, हो, मी चित्रपट बनवतो. तेवढ्यात दीपूने रामदासजीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ते माझे वडील आहेत. त्यांना चित्रपटांमध्ये अभिनय करायला खूप आवडते आणि मला त्यांची एक इच्छा पूर्ण करायची आहे. जर तुम्ही त्यांना एक छोटीशी भूमिका दिली तर तुमचे खूप मोठी उपकार होतील. हे ऐकून चित्रपट निर्मात्याने खोल विचार करून म्हटले, खरे तर एक छोटी भूमिका आहे, पण ती एका शेतकऱ्याची आहे आणि मी ती भूमिका साकारण्यासाठी एका गरीब वृद्ध शेतकऱ्याचा शोध घेत आहे, त्यामुळे हे पात्र खरे वाटले पाहिजे. हे ऐकून दीपूने आनंदाने उद्गार काढले, काका, माझे वडील शेतकरी आहेत. मी त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी आज कोट आणि पट घातली आहे. त्यानंतर निर्मात्याने त्याला त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या ठिकाणी येण्यास सांगितले. दीपूने आनंदाने ते कार्ड घेतले आणि रामदासजीकडे गेला आणि त्यांना सर्व काही सांगितले. दीपूची हुशारी पाहून रामदासजी हसले. त्यांनी ती रात्र एका उद्यानात घालवली आणि दुसऱ्या दिवशी ते चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा निर्मात्याने रामदासजीला धोती आणि कुर्ता घातलेले पाहिले तेव्हा त्याने त्यांना बोलावले, काही संवाद समजावून सांगितले आणि एक दृश्य शूट करायला सांगितले. त्यानंतर त्यांनी रामदासजीला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. त्या संध्याकाळी ते दोघेही अमिताभ बच्चनचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले. रामदासजीला हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते, जे पाहून दीपू खूप आनंदी झाला. रामदासजीला सुमारे 4 ते 5 दिवसांच्या शूटिंगसाठी 20,000 रुपये मिळाले. पैसे मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शूटिंगसाठी त्यांचा अभिनय संपल्यावर ते दोघेही त्यांच्या गावी परतले. शिक्षणाद्वारे मोठा माणूस होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून रामदासजीने दीपूला शाळेतही दाखल केले. रामदासजी शेतात काम करत असे आणि दीपू शाळेत जात असे. रामदासजींच्या मनात सतत एक विचार येत असे, काश दीपू त्यांचा मुलगा असता. ते रक्ताचे नाते नव्हते, परंतु त्यांच्यात स्वार्थाच्या पलीकडे जाणारे एक नाते निर्माण झाले होते. काही काळानंतर जेव्हा रामदासजीने अभिनय केलेला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी साकारलेले पात्र खूप लोकप्रिय झाले. जरी त्यांचा अभिनय काही वेळासाठी होता तरी त्यांनी त्यांची व्यक्तिरेखा ज्या तीव्रतेने आणि वास्तववादाने साकारली ती वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक आणि प्रशंसा झाली. काही काळानंतर दुसऱ्या चित्रपटातील एका निर्मात्याने त्यांच्या गावाला भेट दिली. त्यांचा पत्ता विचारला आणि त्यांना काही रक्कम देऊ केली. त्या निर्मात्याने त्याच्या आगामी चित्रपटात त्यांना कास्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. या वयात त्यांना एवढे मोठे यश मिळेल असे रामदासजीने कधीच कल्पना केली नव्हती. रामदासजींनी दीपूसाठी विचार केला होता की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत दीपूला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे रामदासजींनी दीपूसाठी शहरात जाण्याचा विचार केला, जेणेकरून त्याला उच्च शिक्षण मिळेल. काही काळानंतर त्यांनी शहरात एक छान घर विकत घेतले आणि गाव सोडून ते दीपूसोबत शहरात राहायला गेले.
त्यांनी दीपूला शहरातील एका चांगल्या मोठ्या शाळेतही दाखल केले. जेव्हा त्यांच्या मुलांना आणि सुनांना कळले की रामदासजी चित्रपटांमध्ये काम करू लागले आहेत आणि ते चांगला पैसा देखील कमवत आहे, तेव्हा त्यांचा पत्ता शोधून ते त्यांच्या घरी आले. पण त्यांचे घर पाहून त्यांना आश्चर्य वाटले. घराबाहेर त्यांचे नाव असलेली एक मोठी नेमप्लेट होती. त्यांचे घर रंगीबेरंगी बल्बच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. दाराची बेल वाजताच रामदासजी बाहेर आले आणि दीपू त्यांच्या मागे आला. वडिलांना पाहून मोठा मुलगा राजन म्हणाला, बाबा, तुम्ही आम्हाला सोडून कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला सर्वत्र शोधले, पण तुम्ही कुठेच सापडले नाही. तुमची सेवा करण्याचा आमचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला? तुम्हाला माहिती आहे का बाबा, तुम्ही नसताना आम्ही किती दुःखात होतो? असे म्हणत तो त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता. रामदासजीने त्याला दूर ढकलले आणि म्हणाले, मला माहिती आहे तू मला का शोधत होतास. तुला मालमत्तेच्या कागदपत्रांवर माझी सही हवी होती, यासाठीच ना? धाकटा मुलगा विकास म्हणाला, नाही बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? रामदासजी म्हणाले, मला सगळे माहिती आहे बेटा. त्या दिवशी मला घराबाहेर काढून टाकण्यासाठी तू कोणता अनोखा उपाय शोधला होतास, हे मला चांगले माहिती आहे. त्या दिवशी तू जे काही बोललास ते मी ऐकले होते आणि म्हणूनच मी माझ्या घरातून पळून गेलो. रामदासजीचे बोलणे ऐकून दोन्ही मुलांनी लज्जेने मान खाली घातली. मग रामदासजी म्हणू लागले, पण बेटा, ते म्हणतात ना, जेव्हा देव एक मार्ग बंद करतो तेव्हा तो एक नवीन मार्ग उघडतो. कोणाला माहीत होते की मला हा लहान मुलगा सापडेल, जो माझ्या स्वतःच्या मुलांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करेल, तो माझी काळजी घेईल. दीपूच्या डोक्यावर हात ठेवून रामदासजी आत्मविश्वासाने बोलले. विकास म्हणाला, पण बाबा, तुम्ही अनोळखी लोकांवर प्रेमाचा वर्षाव का करत आहात? दुसऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांना सोडून देत आहात का? रामदासजी चिडले आणि म्हणाले, सावधान, जर तुम्ही त्याला अनोळखी म्हटले तर. दीपू हा मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहे. आणि हो, एक गोष्ट नीट ऐका, ज्या मालमत्तेसाठी तुम्ही दोघांनी एवढा प्रवास केला त्यातून मी तुम्हाला एक पैसाही देणार नाही. आता माझ्या सर्व मालमत्तेवर फक्त दीपूचाच हक्क असेल. तुमचे आणि दीपूचे नाते कदाचित तुमच्या समजण्यापलीकडे असेल, पण माझ्यासाठी हे नाते खूप मौल्यवान आहे. आता मला तुमच्याशी काहीही देणे घेणे नाही. येथून निघून जा. आज रामदासजीच्या मुलांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले होते. रामचरणने त्यांना दाखवून दिले होते की एक वडील आपल्या मुलांना केवळ प्रेम देऊ शकत नाही, तर गरज पडल्यास त्यांना जीवनाचे सर्वात मोठे धडे देखील शिकवू शकतात. आणि त्याच वेळी त्यांनी जगासमोर एक उदाहरण ठेवले की वृद्धत्व हे मृत्यूचा संदेश नसून जीवनाचे वरदान असू शकते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.